ये मेलोडी इतनी चॉकलेटी क्यू है? मोदी यांनी मेलोनी यांना मेलोडी देऊन स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपची घोषणा केली आहे. यामध्ये डिफेन्स, इंडस्ट्रियल, सागरी सुरक्षा, तंत्रज्ञान आणि जिओपॉलिटिकल कोऑर्डिनेशन यावर भर देण्यात आला. या दौऱ्यातला सर्वात महत्वाचा प्लॅन होता तो म्हणजे आयमेक, इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर. हा एक मोठा व्यापार आणि कनेक्टिव्हिटी मार्ग आहे जो भारताला युएई, सौदी अरेबिया आणि थेट युरोपशी जोडणारा आहे. यामुळे इटली युरोपमधील भारताचा मोठा प्रवेशद्वार बनू शकतो. ही फक्त व्यापाराची गोष्ट नाही तर भविष्यातील जागतिक लॉजिस्टिक आणि स्ट्रॅटेजिक कंट्रोलची लढाई आहे. आज रेड सी मधील हल्ले, सप्लाय चेन संकट आणि जागतिक तणावामुळे पारंपरिक व्यापार मार्ग अस्थिर झाले आहेत. म्हणून भारत आता पर्यायी आणि सुरक्षित व्यापार नेटवर्क तयार करत आहे. भारत आणि इटलीने संरक्षण क्षेत्रातही मोठ्या चर्चा केल्या आहेत. लष्करी सहकार्य, एरोस्पेस, इंडो पॅसिफिक सुरक्षा, संरक्षण उत्पादन यामध्ये भागीदारी वाढवण्यावर भर देण्यात आला. इटली हा फक्त युरोपियन देश नाही, तो G7 सदस्य, मोठा मॅन्युफॅक्चरिंग हब आणि युरोपमध्ये प्रवेश देणारा लॉजिस्टिक गेटवे आहे. आज जगातील सप्लाय चेन चीनपासून दूर सरकत आहेत आणि अशा वेळी भारत स्वतःला एक स्टेबल, ट्रस्टेड आणि स्केलेबल पार्टनर म्हणून उभं करत आहे. आणि 2029 पर्यंत भारत इटली व्यापार हा 14 अब्ज युरोपासून 20 अब्ज युरोपर्यंत नेण्याचं लक्ष्य ठरलं आहे. फायटर जेट पासून ते ग्लोबल कॉरिडॉर पर्यंत भारत आता फक्त जगाच्या टेबलवर बसत नाही तर जगाचा नवीन टेबल डिझाईन करण्यातही भूमिका बजावत आहे. अशा इम्पॉर्टंट अपडेटसाठी मला फॉलो नक्की करा. जय हिंद.